नमस्कार. महाराष्ट्रामध्ये होळीसाठी प्रत्येक घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. पण प्रत्येक जणींना पुरणपोळी जमतेच असे नाही. पुरणपोळी बनवणे खूप अवघड वाटते. काहींचे तर सारण मध्येच बसते, ते शेवटपर्यंत जात नाही. तर काही जणींची पोळी लगेच फुटते. असे का होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पोळी केल्यानंतर ती लगेच फुटू नये, सारण शेवटपर्यंत जावे, यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग टम्म अशी फुगलेली, अगदी ओठाने खाता येईल अशी ही पुरणाची पोळी कशी बनवली आहे ते पाहूयात. पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1 ग्लास भरून हरभऱ्याची डाळ. वजनाने म्हणाल तर ही डाळ 300 ग्रॅम इतकी आहे. आता आपण या डाळीला एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेणार आहोत. जर तुमची डाळ घरची असेल किंवा दुकानची पॉलिशची नसेल तर ही डाळ तुम्ही अशी शिजत घातली तरी सुद्धा चालेल. पण जर तुम्ही ही डाळ विकत आणत असाल तर याला खूप डस्ट असते, धूळ असते. त्यासाठी अशा प्रकारे ही डाळ सुरुवातीला कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची आहे, म्हणजे आपली डाळ चांगली स्वच्छ अशी होईल. डाळ शिजण्यासाठी एका कुकरमध्ये ज्या ग्लासने आपण 1 ग्लास डाळ घेतलेली आहे त्याच ग्लासने 4 ग्लास पाणी घालायचे आहे. 1 ग्लास डाळीसाठी 4 ग्लास पाणी अगदी बरोबर असे होते. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. आणि या पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये डाळ घालायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये डाळ घाला. आता ही डाळ घातल्यानंतर एक वेळ याला चांगले हलवून घ्यायचे आहे आणि कुकरचे झाकण लावून या कुकरच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या एकदम लो फ्लेमवरती करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही, म्हणजे डाळ चांगली मऊसूद अशी शिजल्या जाईल. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक कशी लावायची ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी 4 मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. गव्हाचे पीठ एकदम बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे. इथे मी पोळीसाठी फक्त गव्हाचेच पीठ घेत आहे. इथे जर का तुम्हाला थोडासा मैदा घालायचा असेल तर तो तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल. यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि त्याचबरोबर 1 चमचा तेल घालायचं आहे. सुरुवातीला मीठ आणि तेल चांगले एकत्र मिसळून घेऊयात. पुरणपोळी बनवत असताना मीठ थोडेसे जास्त घाला. जर तुम्ही नेहमीच्या कणकेसारखे याला मीठ घातले तर पुरणपोळी फुटू शकते, कारण पुरणपोळी फुटणे हे कणकेवर अवलंबून असते. कणिक जर चांगली झाली तरच पुरणपोळी छान येते. त्यासाठी कणकेमध्ये अगदी थोडेसे मीठ जास्त घाला. म्हणजे तुम्ही 1 चमचा जर मीठ घालत असाल तर इथे 1.5 चमचा मीठ घाला. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तिंबून घ्यायचा आहे. सुरुवातीला हा गोळा अजिबात सैल बनवायचा नाही. जितका होईल तितकं याला घट्टसर असंच तिंबून घ्यायचं आहे. तर इथे आपला एकदम छान घट्टसर गोळा तिंबून तयार झालेला आहे. आता यावरती परत 1 चमचा तेल घालूयात आणि यासोबतच थोडासा पाण्याचा सुद्धा हात लावायचा आहे. तेल आणि पाणी घालून आपल्याला ही कणिक अशीच भिजत ठेवायची आहे. कणिक भिजत आहे तोपर्यंत आपले पुरण कशी शिजले आहे ते पाहूयात. तर जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या इथे मी करून घेतल्या आहेत. या शिट्ट्या करून घेताना गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवर होती आणि इथे आपले पुरण एकदम छान अशी शिजली आहे. इथे तुम्ही पाहू शकतात. हाताने चेक करून पाहिले तर ही डाळ एकदम मऊसूद अशी झाली आहे. आता ही डाळ एका चाळणीवरती काढून घेणार आहोत. डाळ चाळणीवरती काढून घेतल्यानंतर यावरती थोडेसे थंड पाणी घाला, म्हणजे आपली येळवणी चांगली तयार होईल. इथे जर तुम्हाला थोडीफार आमटी जास्त पाहिजे असेल तर थोडीशी डाळ बाजूला काढून वाटून घेतली तरी सुद्धा चालेल. तर इथे आपली येळवणी सुद्धा तयार झाली आहे. बऱ्याचशा ठिकाणी याला कट सुद्धा म्हणतात. याच कटाची आपण आमटी बनवतो. आता या डाळीला आपण चटका देणार आहोत. तर तीच डाळ परत कढईमध्ये घालायची आहे. सुरुवातीला यामध्ये गूळ किंवा साखर अजिबात घालायची नाही. चांगली 1-2 मिनिट आपल्याला ही डाळ अशीच परतून घ्यायची आहे. 1-2 मिनिट झाले की यामध्ये आपण साखर घालणार आहोत. अशी डाळ परतून घेतल्यामुळे सुद्धा पोळी अजिबात फुटत नाही आणि पुरण लवकर तयार होते. आता यामध्ये ज्या ग्लासने आपण डाळ घेतलेली होती त्याच ग्लासने 1 ग्लासाला थोडीशी कमी अशी साखर घालणार आहोत. इथे मला थोडेसे गोड कमी लागते, त्यासाठी थोडीशी साखर कमी घातली आहे.
जर तुम्हाला भरपूर गोड आवडत असेल तर जितकी तुम्ही डाळ घेतली आहे तितकी साखर घेतली तरीसुद्धा चालेल. आता साखर घालून हे पुरण चांगले परतून घेऊयात. इथे तुम्हाला साखरेऐवजी गुळाची पोळी आवडत असेल तर गूळ घातला तरीसुद्धा चालेल. साखर घातल्यानंतर जशी जशी साखर विरघळल्या जाईल तशी तशी ही डाळ थोडीशी पातळसर अशी होईल आणि हे पुरण जसे जसे शिजल्या जाईल तसे तसे याला घट्टसरपणा येईल. हे पुरण शिजवत असताना याला सतत हलवत राहायचंय म्हणजे पुरण तळाला चिटकणार नाही. पुरण शिजवत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवा. तर इथे तुम्ही पाहू शकतात की पहिल्यापेक्षा आपले पुरण थोडेसे घट्टसर असे झाले आहे, पण अजूनही हे पुरण तयार झालेले नाही. हे पुरण आपल्याला अजून थोडेसे घट्टसर असे करून घ्यायचे आहे. तर हे पुरण सुरुवातीपासून इथपर्यंत शिजण्यासाठी इथे मला जवळजवळ 10 ते 12 मिनिट लागले आणि यामध्ये कलथा जर उभा करून पाहिला तर तो अजिबात इकडे तिकडे पडत नाही. असा कलथा उभा राहिला की समजावे आपले पुरण अगदी योग्य असे झाले आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये पाव चमचा विलायची पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घालणार आहोत. जायफळ पुरणपोळीमध्ये घातल्यामुळे पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोट साफ राहते. जायफळ आणि विलायची पावडर परत एकदा चांगली एकत्र मिसळून घेऊयात. आता हे पुरण चाळणीमध्ये घालून याला चांगले वाटून घेणार आहोत. त्यासाठी पुरण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गरम गरम अशा पद्धतीने थोड्या थोड्या बॅच घेऊन याला चांगले गाळून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी सहज हे चाळणीमधून पटकन गाळल्या जाते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात की अगदी सहज या चाळणीमधून पुरण खाली येत आहे. अशाच प्रकारे पुरण गरम आहे तोपर्यंतच थोड्या थोड्या बॅच घेऊन सगळे पुरण वाटून घेतले आहे आणि इथे आपले पुरण एकदम परफेक्ट असे तयार झाले आहे. लगेच या पुरणाचा चांगला लाडू तयार झाला आहे. पुरण वाटेपर्यंत इकडे आपली कणिकसुद्धा छान भिजली आहे. परत या कणकेला चांगले दाबून मळून घ्यायचंय म्हणजे आपली कणिक एकदम चिकनी अशी तयार होईल. थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपल्याला ही कणिक परत चांगली तिंबून घ्यायची आहे. जितकी तुम्ही ही कणिक तिंबून घेताल किंवा हाताने चांगली दाबून मळून घेताल तितकीच तुमची पोळी एकदम छान टम्म अशी फुगल्या जाईल. नेहमीच्या कणकेपेक्षा या कणकेची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळसर अशी असते. कणिक चांगली तिंबून झाली की परत यावरती 1 चमचा तेल घालायचे आहे. तेल घालून परत ही कणिक अजून तिंबून घ्यायची आहे. तर इथे आपली एकदम मस्त एकसारखी कणिक तयार झाली आहे. हाताने ओढून पाहिली तर आपली कणिक एकदम रबरासारखी अशी दिसत आहे. अशी चिकनी कणिक झाली की आता आपण लगेच पुरणपोळी तयार करणार आहोत. त्यासाठी अगदी छोटासा उंडा तयार करून घेतला आहे. हा उंडा आपल्याला पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे. आता आपण पराठ्यासाठी जशी वाटी बनवतो सेम त्या पद्धतीने याची सुद्धा वाटी तयार करून घ्यायची आहे. वरच्या बाजूंनी थोडीशी पातळ आणि खालच्या बाजूंनी थोडीशी जाड अशी ही वाटी ठेवा. वाटी तयार करून झाली की जे आपण सुरुवातीला लाडू तयार करून घेतलेला होता तो घालूयात. लाडू घातल्यानंतर अशा प्रकारे हाताने याला खालच्या बाजूंनी प्रेस करायचे आहे आणि कणिक वरच्या बाजूंनी ओढायची आहे म्हणजे आपला उंडा एकदम छान असा तयार होईल आणि पुरण सगळीकडे एकसारखे पसरल्या जाईल. जो एक्स्ट्राचा कणकेचा भाग निघलेला आहे तो बाजूला काढून टाकायचा आहे आणि परत या गोळ्याला पॅक करून घ्यायचे आहे. तर इथे आपला एकदम मस्त असा उंडा तयार झालेला आहे. तयार झालेला उंडा परत पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आहे. आता या उंड्याला अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे पुरण हे सगळीकडे एकसारखे पसरले जाते आणि पुरण एका जागीच जमा राहत नाही. आता ही पोळी लाटत असताना एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळी लाटत असताना 2-3 वेळा उलटपुलट करून लाटून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी पोळी एकसारखी टम्म अशी फुगल्या जाईल. तर इथे आपली एकदम छान अशी पोळी लाटून तयार झाली आहे. पोळी लाटत असताना ही पोळी कुठेही फुटलेली नाही किंवा पुरण बाहेर आलेले नाही.
पुरण आणि कणिक दोन्हीही एकदम परफेक्ट असे तयार झालेले होते. तर इथे आपली एकदम मस्त अशी पुरणपोळी लाटून तयार झाली आहे. आता आपण ही पोळी लगेच भाजून घेणार आहोत. पोळी भाजून घेण्यासाठी बाजूलाच तवासुद्धा गरम झालेला आहे. तवा चांगला गरम झाला की यावरती अगदी थोडेसे तेल घाला. तेल घातल्यानंतर यावरती पोळी घालूयात. तव्यावरती पोळी टाकल्यानंतर सुरुवातीला हातानेच पलटून घ्यायची आहे. 1-2 वेळा उलटपुलट केल्यानंतरच यावरती तेल किंवा तूप घाला. सुरुवातीलाच यावरती तेल किंवा तूप घालायचे नाही, कारण पोळी भाजल्या जात नाही, फक्त पोळीला चटकेच बसतात. 2-3 वेळा उलटपुलट केल्यानंतरच याला तेल लावणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपली पोळी किती टम्म अशी फुगली आहे आणि शेवटपर्यंत पुरणसुद्धा गेले आहे. आता आपण या पोळीला 2-3 वेळा उलटपुलट करून छान खमंग मोहर फुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. जशाच तशा टिप फॉलो करा. पहिल्याच प्रयत्नात तुमची पुरणपोळी अगदी परफेक्ट अशी होईल. तर आहे ना एकदम सोपी पद्धत पुरणपोळी बनवण्याची. अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सुद्धा पुरणपोळी तयार करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकतात की पुरण सगळ्या पोळीमध्ये शेवटपर्यंत गेले आहे आणि सगळीकडून एकसारखी आपली पोळी तयार झालेली आहे. तर आहे ना एकदम सोप्या पद्धतीने पुरणपोळी तयार करायची. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.